भास्वा नुपरिपरितो प्राजते स्मोग्रमूर्ति चक्रं करमेन्दनाना मतिबहुदहतो दूरमौदास्यवात स्फुर्यत्सध्यानवन्ये रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो वैराग्यपवनसे उपासक संस्कार म्हणजेच शावकाचार. 398 नंबरचा पॉईंट आहे. पान नंबर 215 बघायचं. तसं 14ची शेवटची लाईन आहे. धर्म का स्वरूप. सम्यक दृग्बोध चारित्र त्रितयं धर्म उच्यते मुक्तेः पंथः सैव स्यात् प्रमाण परिनिष्ठितः सदृष्टिबोध चारित्रत्रय समुदाय ही बस धर्म है. प्रमाण से जो सिद्ध है वह सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, इन तीनों के समुदाय को धर्म कहते हैं. प्रमाण से निश्चित यह धर्म ही मोक्ष का मार्ग है ना. सोपं आहे. असं काय मला नाही वाटत काय अवघड आहे ना. प्रमाण आणि निश्चित हाच धर्म काय आहे मोक्षाचा. म्हणजे हे प्रूफ केलेलं आहे की हाच मोक्षाचा मार्ग आहे. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष मार्ग हाच मोक्षाचा मार्ग आहे. दुसरा काही नाही आहे ना. आणि हे इतकं प्रूफ केलेलं आहे. आता ह्याच्यावर वास्तविक इतकी चर्चा आहे ना. खूप चर्चा. ह्याच्यावर जेवढी आपण चर्चा करू आगम भाषेतूनही करू शकतो अथवा अध्यात्म भाषेतूनही करू शकतो. एवढी शास्त्रामध्ये चर्चा केलेली आहे. कळालं का नाही. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि आपण तर सामान्य सांगतो रत्नत्रय आहे ना. सामान्य म्हणून जातो पण त्याच्यामध्ये इतका भाव भरलेला आहे ना की तो खरंच हे 3 रत्न जे आहेत त्या जीवाला मोक्षाला नेऊन ठेवतात. हां ना. आता इथं प्रश्न तुम्हाला अनेक उत्पन्न होऊ शकतात. ते आपण कर्नाटकाच्या क्लासच्या वेळेस बघू आहे ना. आता नको. ते काय काय प्रश्न असतात ते सांगतो. तर सांगायचा अभिप्राय एवढा की अशा प्रकारे सांगितलेलं आहे काय की हाच धर्म आहे तो मोक्षाचा मार्ग आहे. दुसरा कुठलाही मोक्षाला मार्ग नाही. सम्यक दर्शन बिना मोक्ष प्राप्ती दुर्लभ है. बघा. रत्नत्रयात्मके मार्गे संचरन्ति नये जनः तेषां मोक्षपदं दूरं भवेत् दीर्घतरो भवः.
रत्नत्रयात्मक मार्ग में जो जो मनुष्य इस सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र स्वरूप मोक्ष मार्ग में गमन नहीं करते हैं, उनको कदापि मोक्ष की प्राप्ति नहीं होती और उनके लिए संसार दीर्घतर हो जाता है, अर्थात उनका संसार नहीं छूटता. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र ह्या मोक्ष मार्गामध्ये जे गमन करत नाहीत, कळलं का, त्यांना कधीच मोक्षाची प्राप्ती होणार नाही म्हणून सांगितलं. किती इतकं सुंदर आहे. काल ह्यात वाचलं होतं मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये काय आलं होतं की जे सम्यक दर्शन आहे का नाही, हे एवढी महत्त्वाची गोष्ट आहे ना, की ते जर असेल तर काय काम करतंय कर्णानी योगाच्या अपेक्षेने बरं का, आणि ते नसेल तर काय घडतंय. इतकं म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की एक जीव आहे ज्याला सांगितलं काय आहे. आता पंडित, आपण तुम्हाला माहिती आहे मोक्षमार्ग प्रकाशकमधलं एक वाक्य, कुठलं वाक्य आहे हो, फेमस वाक्य, अनेक विद्वान वापरतात. मोक्षमार्ग प्रकाशकमधलं वाक्य एकच, परिणाम बिगाड़ने का भय रखना और परिणाम सुधारने का प्रयास का उपाय करना. ना मी हिंदी वाचलं नाही आहे, मी मराठी वाचतोय, त्यामुळे मला नीट माहीत नाही. तर सांगायचा अभिप्राय काय आहे तिथं मला सांगायचं की हे जे वाक्य आलं आहे का नाही, त्या वाक्याच्या अगोदर एक पॅरेग्राफ आहे आणि त्या पॅरेग्राफचं शेवट करताना हे वाक्य आलेलं आहे. आणि तो जो पॅरेग्राफ आहे तिथं त्यांनी सांगितलं काय की जे सम्यक दर्शन आहे, कळलं का, हे काय करतं हे नीट लक्षात घ्या. आता जर कोण्या जीवाला अनादी काळापासून समजा काय नाही, पहिल्यांदा प्रथमोपशम सम्यक दर्शन झालं आहे ना, आणि ते समजा काही कारणास्तव सुटलं, ते पण का सुटतं हे पण त्यांनी छान सांगितलेलं आहे. एक सम्यक दर्शन का सुटतं तुम्ही वाचा, म्हणजे तिथं लक्षात येईल की आपल्याला काय प्रिकॉशन घ्यायची आहे ते. आता ते घटवत बसलो तर मग ते खूप हे होत जाईल, विषयांतर होईल. पण मी एवढं नक्की सांगतो की खरं पाहिलं असताना घेणार आहे. आता माझ्या डोक्यात आहे की मोक्षमार्ग प्रकाशक एकदा इथं पूर्ण असा घ्यायला पाहिजे अभ्यास रूपानं. नाही काय जमलं तर कमीत कमी 7वा अध्याय तर झालाच पाहिजे. त्या 7 तत्वांच्या विपरीत मान्यता कशा तोडायच्या, काय असं खूप छान घटवलेलं आहे तिथं. तर मग तिथं काय सांगत होतो, कशावर चाललं होतं पॉईंट, की तिथं तो जो सांगितलं की सम्यक दर्शन झालं, प्रथमोपशम सम्यक दर्शन झालं, कळलं का, आणि जर त्याचं ते प्रथमोपशम सम्यक दर्शन सुटलं किंवा म्हणजे दुसरे पण सम्यक दर्शन झाले असतील, त्याचा काही विषय नाही आहे ना, कुठलंही सम्यक दर्शन झालं असेल आणि ते सुटलं म्हणजे क्षयक्षम झालं असेल आणि सुटलं, तर हा जीव सांगितलं किती अर्धपुद्गल परावर्तन काळ भटकतो. आता तुम्ही आपला अर्धपुद्गल जेव्हा समजचाल तेव्हा मग तुम्हाला कळेल की तो केवढा काळ असतो. केवढा काळ असतो नाही, त्यांनी सम्यक दर्शन नाही घडवलं. त्यांनी काय घडवलं, आत्ता मला विसरलं, त्यांनी काय घडवलं की हा जीव 11व्या गुणस्थानापर्यंत जातो. त्यांनी तसं घडवलं आहे. काय घडवलेलं आहे, सम्यक दर्शन नाही, सॉरी, 11व्या गुणस्थानापर्यंत जातो. कुठंपर्यंत गेला, 11 म्हणजे चेष्टा आहे, उपशम श्रेणी चढलेला आहे. 11व्या गुणस्थानात काय निर्मल परिणाम असतात माहिती आहे तुम्हाला, ना. परंतु तो 11व्या गुणस्थानामध्ये गेलेला जीव जर खाली येऊन घसरला आणि पहिल्या गुणस्थानामध्ये आला तर तो सांगितला जास्तीत जास्त अर्धपुद्गल परावर्तन काळ भटकतो. आणि दुसरा जीव सांगितला की जो अनादी काळापासून नित्य निगोदामध्ये आहे, असा जीव सांगितलं कर्मसंयोगवश काय आहे, मनुष्य झाला, म्हणजे जास्त भटकलाच नाही तो, कळलं का, मनुष्य झाला. त्याच भावामध्ये मी औपशमिक सम्यक दर्शन बी केलं, क्षायक्षमिक पण केलं आणि क्षायिक पण केलं. असं का म्हणतोय, अनादी काळापासून असलेला काय होणार, त्याला औपशमिक सम्यक दर्शन होणार का नाही पहिल्यांदा, कळलं का नाही. त्यानंतर जर सम्यक दर्शन टिकून राहायचं असेल तर सम्यक दर्शन टिकून राहायचं असेल तर कुठं जाणार तो, आपण पहिले ना सम्यक प्रकृतीचा उदय येणार, क्षयक्षमच राहणार.
आणि मोक्षाला जायचं असेल तर क्षयिक पाहिजे, आणि क्षयिक सम्यक दर्शनासाठी क्षयोक्षम सम्यक दर्शन पाहिजे. क्षयोक्षम सम्यक्त्वातूनच क्षयिक सम्यक्त्वाची प्राप्ती करता येते. हां ते भरताचे पुत्र वगैरे आहेत, बरोबर आहे. तर सांगायचा मला अभिप्राय काय आहे की तिथं क्षयोक्षम सम्यक्त्वातून क्षयिक सम्यक्त्व पण केलं, क्षपक श्रेणी पण चढले, आणि तो जीव मोक्षाला गेला पण. आता कोण कुठं होतं सांगा आता मला तुम्ही. एक जीव कुठंपर्यंत गेला होता? 11व्या गुणस्थानापर्यंत. आणि एक जीव कुठंपर्यंत आहे? तेव्हा कुठं होता? नित्य निगोधात, जो अजून कधीही बाहेर आला नाही. तो एकेंद्रिय म्हणजे फक्त वनस्पती काय राहिलेला आहे, निगोधी म्हणून जे राहिलेला आहे. तो अजून पृथ्वी जल अग्नी वायू काय बनला नाही, त्रस काही बनला नाही. असा तो नित्य निगोधी जीव. एखादा भोग घेतला पण असेल समाज, ते त्यात पण दोन चर्चा आहेत, दोन आचार्यांची दोन मतं आहेत. की कोण म्हणते की नित्य निगोधातनं डायरेक्ट मनुष्य होऊ शकत नाही, कोण म्हणते की होऊ शकते. त्या दोन चर्चा आहेत. आता त्या नाही आपल्याला, तो वीरसेन आचार्यांनी धवलाचा विषय, ठीक आहे ना. तर विषय काय चालू होतं की म्हणजे चलो ठीक आहे, एक दोन भोग घेतले असेल काहीतरी किरकोळ वगैरे, पण जास्त भटकलं नाही ना, पंचपरावर्तन केला नाही, कळलं का. आणि तो जास्त भटकला नाही, आणि तो असा जीव झटकीबट मोक्षाला. आणि हा जीव अब्दून कुठेपर्यंत गेला आहे? 11व्या गुणस्थानापर्यंत. आणि परत किती काळ भटकला? अर्धपुद्गल काळ म्हणजे किती? अनंत काळ आहे हो तो. जेव्हा समजणार भव्य मार्गणा, आता बघणार आहोत कालांतराने हळूहळू भव्य मार्गणीमध्ये पंचपरावर्तन बघणार, आणि त्या पंचपरावर्तनामध्ये येणार द्रव्य परावर्तन, आणि त्या द्रव्य परावर्तना पहिलं जे आहे का नाही, त्या द्रव्य परावर्तनामध्ये पण पुद्गल परावर्तन, द्रव्य परावर्तनाचं जे पुद्गल परावर्तन, आणि त्या पुद्गल परावर्तनाचा जो अर्धा भाग आहे तो सुद्धा अनंत काळ आहे. हां, मग त्यांनी शेवटी वाक्य सांगितलं, परिणाम बिगाडणे का. असं आहे, यहाँ पे कोई पार्सलिटी नहीं है, कळलं का. इथं असं काय नाही तुम्ही महाराज आहे म्हणून तुम्ही मोक्षाला जाणार आणि तो नित्य निगोधी मोक्षाला जाणार नाही, असं काय नाही. काय म्हणतोय कळलं का. आहे का नाही काही गंमत. असं इथं चालतच नाही. आदिनाथ भगवान तीर्थंकर ज्यांनी पहिल्यांदा काय धर्म माहीत होता नव्हता का नाही, त्यांनी समोशांना सांगितलं धर्म काय धर्म असतो तो. त्यांची दिव्यध्वनी ऐकून त्यांचाच नातू अनंत वीर्य. मग असं कसं झालं, मी इथं अगोदरपासून बसलेलो आहे, मला नाही दिलं, तू कसं काय अगोदर गेला, काय चरतोय. हां, वर्तमानयुगात अशा एक नाहीत अनेक गोष्टी आहेत. एक गुरु होते, त्यांचे दोन शिष्य होते, एक शिष्य बिघडला, नाव मला आठवत नाही होता, मम्मीनं सांगितलं तर सांगितलं काय. एक गुरु होते, त्यांचे दोन शिष्य होते, एक शिष्य बिघडला ते बिघडला, पण खूप अनेक काय म्हणतात भटकत राहिला, भटकून आला, त्या जीवन दीक्षा घेऊन पहिला तो मोक्षाला गेला, मग त्याचे गुरु मोक्षाला गेले. अर्थात ते गुरु भटकले नाही, ते 6व्या 7व्या गुणस्थानवरतीच होते. पण श्रेणी आरूढ व्हायला वेळ लागला त्यांना. आणि शिष्य कुठला शिष्य बिघडलेला, चांगला शिष्य तरी बी दीक्षा घेतली की तो पण गेला, पण अगोदर कोण गेला. मग असं कसं काय. हां, म्हणून तिथं त्यांनी लिहिलं काय, परिणाम बिघाडणे का भय राखणार, परिणाम सुधारणे का, ह्यासाठी सांगतो. ही चेष्टा नाही आहे, असं समजूच नका तुम्ही. मी पंडित झालो आहे, मी महाराज झालो आहे, मी हे झालो आहे म्हणजे मला काय होणार नाही. तुम्ही जे कशाय करचाल, तुम्ही जे भाव करणार, तुम्हाला फळ त्याचं भोगावं हे लागणार.
कळते का नाही? आदिनाथांना 6 महिने का आहार मिळाला नाही? हां मग स्वतःसाठी त्यांनी थोडंसं केलं. त्यांनी कोणासाठी केलं? प्रजेचं चांगलं व्हावं म्हणूनच विचार केला का नव्हता? त्या स्वतःसाठी केलं. पण लोकांचं चांगलं करताना स्वतःला कर्म बांधायला कोणी सांगितलं होतं? असं कर्मशास्त्र सांगतंय. कळलं का? मग तुमची फळं तुम्हालाच भोगायला लागणार. मग हा असा मोक्षाचा मार्ग आहे. म्हणून विषय चालला होता की सम्यक दर्शन सुटलं, जर सम्यक दर्शन सुटलं तर किती काळ भटकतो, आणि सम्यक दर्शन असेल तर किती काळ भटकतो. मग आपल्याला कुठलं रत्न जपून ठेवायचं आहे? कुठलं रत्न? हां, सम्यक तो रत्न जपून ठेवायचं. म्हणून तिथं तुम्हाला महाराजांचं उदाहरण देऊन सांगितलं होतं की कोणी म्हणाला की ह्यातून परदेशी विदेश क्षेत्रात जाऊन मोक्षाला जाता येते, हा बरं आहे का नाही? पण महाराज म्हणाले नाही बाबा, लेट झाला तरी चालेल, आम्हाला शॉर्टकट नको, लॉंग कट मिळाला तरी चालेल, पण सम्यक तो सुटलं नाही पाहिजे. जर तिथून दूर झाला तर चान्सेस किती खराब होतात. कळलं? म्हणून सम्यक दर्शन ज्ञान चारित्र हाच मोक्षाचा मार्ग आहे. ठीक आहे ना? चला.